1 2 3 पाण्याचा वेग एवढा प्रचंड आहे. आता आपण चालत चालत ऑफ रोडिंग करतोय. कॅमेरामध्ये किती दिसतंय माहित नाही, पण समोर आपल्या इंद्रधनुष्य आहे. शेळ्यांना पण कपडे घातले. थोडं माथेरानची वाईब देते. कसला व्ह्यू आहे. येऊ गुड मॉर्निंग, सुप्रभात. 4:45 झालेले आहेत. बाहेर पूर्ण शांतता आहे. पाऊस थांबलेला आहे. मस्त क्लायमेट झालेलं आहे. अशा क्लायमेटमध्ये आपण चाललेलो आहे राईडला. आणि इकडे सगळं तयारी करून ठेवलेली आहे. मला काय काय गोष्टी लागणार आहेत ते कॉफी आणि माझा प्रोटीन बार, म्हणजे आपल्याला मॉर्निंगला मस्त एनर्जी येईल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आज मस्त आपण चाललेलो आहे वॉटरफॉल बघण्यासाठी. तो वॉटरफॉल कोणता आहे ते तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल. पण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत मी माझी कॉफी एन्जॉय करतो. चीयर्स. A twisted feeling, feelings I can't let go. Oh, the चलो निघू. हलका हलका पाऊस पण सुरू झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. चलो बाय मा. आई मला फिरायला जायचंय. जाऊ दे ना. आज रविवार असते, अभ्यास नाही. ओम नमः शिवाय. 5:40 झाले तरी आपण निघालोय. 6 वाजता आपल्याला पोहोचायचं आहे मीटअप पॉईंटवरती. आणि मीटअप पॉईंट आहे नवले ब्रिज. अरे बापरे, बाई डायरेक्ट नदी. आपल्या पहिल्या दिवसातली पहिली वॉटर क्रॉसिंग केलेली आहे आपण यशस्वीरित्या. तर माझे मित्र आहेत ते राईडचा प्लॅन करत असतात. तर खूप दिवस झालं चाललं होतं राईडला जायचं, पण माझ्या कामानिमित्त मला पॉसिबलच होत नव्हतं. तर फायनली डिसाईड केलं की आज हम जाएंगे. जॉगिंगसाठी निघाले तर दादा. हेल्दी लाईफस्टाईल. तुम्ही जॉगिंग करा, आम्ही रायडिंग करतो. क्या बात आहे. भाऊ सायकलिंग पण करताय तो. वा वा वा. पाऊस नाही आहे पण हे क्लायमेट छान आहे. असंच राहायला पाहिजे. हलका हलका पाऊस पाहिजे. खूप जास्त असेल ना तर राईड पण करता येत नाही आणि नीट शूट पण घेता येत नाही. आपल्याला पहिलं फ्युएल अप करायचं आहे, पण शेलचा पेट्रोल पंप कुठे काय माहिती. अरे डाकेश भाऊ, मध्ये काय रस्त्याच्या बाई. अंगेन घात्रम नयने वक्त्रम न्यायेन राज्यम. काय मस्त क्लायमेट आहे. आणि असं मोकळा रस्ता पाहिला ना एवढं समाधान वाटतं ना. समोरच पेट्रोल पंप आहे शेलचं. पॉवर आहे ना. हां, पेट्रोल भरून झालेलं आहे. 1200 रुपयामध्ये 8.66 लिटर पेट्रोल आलेला आहे. आणि त्या बाजूला सुद्धा काही रायडर आहेत. ॲप्रिलिया दिसते मला त्या बाजूला. क्लायमेट आहे ना जबरदस्त झालेलं आहे. थोडंसं उजेड पडला आहे. कॅमेरामध्ये कसं दिसतं माहीत नाही, पण बघायला ना एकदम कमाल वाटतं यार. आपण जसं राईडला निघलो तसं हे ट्रक आणि कंटेनरवाले सुद्धा ड्रायव्हिंगला निघलेत लॉंग कुठेतरी. चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12. सनराईज झालेला आहे. आणि त्या बाजूला बघा कसलं मस्त वाटतं यार, फ्रेश. बघा वा 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 कमाल. हा व्ह्यू एवढा छान वाटला ना तर विचार केला तुम्हाला पण दाखवा हा नजारा. समोर तिकडे दिसतात रायडर. मे बी हेच असू शकतील. हा 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 हा. गुड मॉर्निंग. हाय हाय. वेळ दे वेळ दे. येस येस. बाईक लावतो ना. ग्रे बाईक घेतली का. हो हो. वा वा वा. बाई एक्झॉस्ट लावला पाहिजे बाईकला. हे घेतली बाईक तू. त्यांना सांग की गाडी 4 महिन्यांनी मिळाली ते पण सांग त्याच्यात. त्यांना सगळं माहिती. रॉयल एनफील्डचं मला हिस्ट्री चांगलीच माहिती. मी गाडी बुक केलेली कॅन्सल केलेली आहे. क्यों क्या हुई. चला या योगेश भाऊ या. चला इकडे आता आता दाखव. परत फिर से आ गए रे बाबा. मी कॅमेरा चालू केला नव्हता.
तो हे आमचे मित्र आहेत, परम मित्र योगेश भाऊ. तुम्ही आधी सुद्धा बघितलं असेल, दोन डॅमला आम्ही सोबत गेलो होतो. त्यानंतर आज मुहूर्त आलाय की आज आम्ही सोबत चाललो राईडला. जबर पण मजा आलेली. कमाल का, रात्री 2 तासच झोपलेलो आम्ही फक्त. राईड ऑर्गनाइज केली नव्हती ती मी, त्यानंतर राईड ऑर्गनाइज करणं चालू. येस. तर भाऊंच्या ग्रुपचं नाव आहे चले क्या. तर चले क्या ग्रुपचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. एव्हरी सॅटर्डे संडे राईड्स निघत असतात. चांदू मामा अजून सुद्धा दिसत आहेत. वा वा वा, आहेत आपल्यासोबत आज राईडला. चलो निघू. रायडर निघाले, पण माझा सीन काय आला, कॅमेराचा थोडासा अँगल चेंज झाला. 20 रायडर्स आहेत आजच्या राईडला आपल्यासोबत. आणि पहिला स्टॉप आहे प्रसादच्या. तिथे जाऊन थांबायचं, मस्त चहा वगैरे पिऊ. सूर्यदेवता तुमचा आशीर्वाद आमच्यावरती असाच असू द्या. आज मस्त राईड करून येऊ, छान छान नजारे बघू आणि छान ब्लॉग बनवू. आज कसला व्ह्यू आहे, येऊ. या अशा ढगाळ वातावरणामध्ये असं सूर्य जे दिसतंय ना, हा एक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी वाटते बघून. आज आपल्या रायडर्सनी काय फॉर्मेशन केलेलं नाही आहे आणि खूप सारे रायडर्स निघलेत राईडला. असं नको व्हायला मी दुसऱ्याच कोणत्या तरी ग्रुपला जॉईन व्हायचो. आज मस्त नजारे बघा आणि पाऊस सुरू झालेला आहे भाई. सायकलवाला कुठे चाललाय, लाईट बीट तरी लाव ना हेल्मेटला बाई. एवढ्या जवळ आल्यानंतर मला दिसलाय तो सायकलवाला. आपण आलेलो आहे खेडशिवापूरच्या टोल नाक्याला. हां येस, प्रसाद स्पेशल मलाई चहा आणि बन मस्का. 2 आहेत ना, दोघं भाऊ भाऊ आहेत का? सो तिथे एक प्रसाद मलाई चहा आहे आणि इकडे एक आहे. Same, but different. हे ओरिजिनल कारण की ह्याच्यावरती आहे त्यांचा फेस. खूप दिवस झालं चालू होतं, माझं प्लॅनिंग होतं की यायचं. फायनली या राईडमध्ये आपण आलेलो आहे चहा पिण्यासाठी. पण मी चहाचा ॲडिक्टेड नाही आहे, चहा मला आवडत नाही. बापरे, किती काळजी रायडरची. जे वाटेल ते. क्या बात आहे. प्रसाद मलाई चहा फर्स्ट टाइम मी पितोय. आज आपण रिव्ह्यू करू. हे छान आहे, टेस्ट छान आहे, मस्त. पप्पांना आणि मम्मीला आवडेल चहा. एकदा मम्मी पप्पांना पण घेऊन येईल मी इकडे. गाड्या बघा केवढ्या येतात समोरून, बापरे. रस्ता क्रॉस करायला पण टेन्शन आहे. आणि अजून एक मित्र आहेत, त्यांच्याकडे पण C30 आहे. सो आम्ही दोघं आहे कनेक्ट, त्यामुळे काही टेन्शन नाही. हा असाच वेदर राहायला पाहिजे. राईड करणे का थोडा मजा और आएगा. मला असं वाटतं यार, आज स्ट्रीट ट्रिपल घेऊन यायला पाहिजे होतं. आत्तापर्यंत वाटतंय कारण की रस्ता चांगला आहे, पुढे जाऊन कळेल रस्ता कसा आहे ते. आम्ही मीटअप पॉईंटवरती थांबलो होतो तेव्हा एका सुपर बाईकचा एवढा खतरनाक आवाज येत होता ना, बाप रे. मी म्हणलो कोणती बाईक आहे भाई. जवळ आल्यानंतर बघतो तर ती स्ट्रीट ट्रिपल R होती. एक्झॉस्ट लावलेली. थोड्या वेळासाठी मला पण वाटलं यार आपल्या बाईकचा पण एवढाच खतरनाक आवाज येईल. काय आवाज घुमत होता यार, सही. पण हम रूल फॉलो करते, हम एग्जॉस्ट नहीं बिठाएंगे अपने बाइक को. काय विषय, मी आता जस्ट बोलून कॅमेरा बंद केला, समोरून परत स्ट्रीट ट्रिपल R एक्झॉस्ट वाली क्रॉस झाली आहे. मला सांगताय का युनिवर्स की तू चुकी केली, स्ट्रीट ट्रिपल R घेऊन यायला पाहिजे होती. नेक्स्ट टाइम मी राईडला निघताना डायरेक्ट तीच बाईक घेऊन येईल. तो आपण निघालेलो आहे ठोसेघर वॉटरफॉलला ना, त्यामुळे म्हटलं रस्ता तिकडचा कसा आहे काय माहीत नाही आहे, त्यामुळे आपण आपली 350 घेऊन चाललेलो आहे. साताऱ्यामध्ये ठोसेघर वॉटरफॉल आहे आणि काही गोष्टी आहेत मी जास्त बघितलं नाही कारण की ग्रुपवरती आलो ते सगळे डिटेल्स, पण मी काही डिटेल जास्त वाचले नाही कारण की खूप लेट झालेलं. माझ्यासमोर आहेत गौरव भाऊ, त्यांच्याकडे पण C30 आहे म्हणून बेस्ट झालं. आम्ही दोघं आपलं मस्त चहा पिली, गप्पा मारत चाललेलो. आता पुढे आलो आहे आणि इथे ट्रॅफिक खूप लागलेलं आहे. काय झालं आहे सीन, आता गॅप काढत निघावं लागेल आपल्याला. पाणी जे उडतंय ना ते चिखल आहे सगळं, ते सगळं वायझरला लागतंय आणि अख्खा वायझर चिखलानी भरलेला आहे. काय बोलायचं, पाऊस असतं तर ॲटलिस्ट ते क्लीन तरी झालं असतं. आता कॅमेरावरती पण सगळं चिखल उडायचं.
केस आहेत का टायर फुटलेलं आहे काय ते कोणतरी केसवाल्याची केस पडलीत वाटतं लॉस झाला बिचाराला. या बाजूला काहीच पाऊस नाही आहे. स्काय बघा एकदम मस्त ब्ल्यू आहे. आता आपण खंबाटकीला पोचू. आपण खंबाटकी घाट. ओ बाई ए पांगळ्या अरे इंडिकेटर दे की. ए इंडिकेटर दे ना. इकडं कडक ऊन पडलेलं आहे आणि मी बघा रेन लायनर घालून चाललोय मस्त राईडला. रस्ता ना नो डाऊट खूप मस्त आहे. मक्खन आहे मक्खन. मध्ये मध्ये छोटे छोटे पॉट होल्स आहेत. सस्पेन्शनला डायरेक्ट डॅमेजच करतील. हो कमाल क्या बात आहे. इंद्रधनुष्य आलाय हा. कॅमेरामध्ये किती दिसतंय माहित नाही पण इथं समोर आपल्या इंद्रधनुष्य आहे. सही. आशीर्वाद पॅलेस हॉटेलमध्ये आणि बॅक साईडला हॉटेल आहे. चलो आपण ब्रेकफास्ट करून घेऊ. खूप भूक लागली आहे. मी घेतलेला इडली आणि उत्तप्पा आणि इथे आहे थालीपीठ. आपले थालीपीठ ऑर्डर केलं क्या बात आहे. आणि इकडे आहे मेदूवडा आणि हे थोडंसं कॉकटेल घेतलेले इडली आणि मेदूवडा मिक्स करायचं. हा भाई उकडीचे मोदक कोणी मागवलेत क्या बात आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. वडी पण आहे ना मस्त एकदम खुसखुशीत होती. इडलीची पण टेस्ट छान आहे. अभी हम करेंगे उकड़ी के मोदक का रिव्यू. कैसा है. ये खाने का रिव्यू जाओ दे रे. छान आहे ना. Cheers. घ्या Cheers. राइड के नाम. मस्त आहे एकदम टेस्टी आहे. जन्नत जन्नत. आपल्यासोबत नाही. या राईडमध्ये माझ्यासाठी सगळे नवीन आहेत माझे एक मित्र सोडून आणि चांगले नवीन मित्र होत आहेत. रायडिंग कम्युनिटीची ना एक चांगली गोष्ट काय की ते सगळे एकत्र येतात मस्त राईड करतात मजा मस्ती चालू असते. मला तर असा एन्व्हायरमेंट खूप आवडतो. सगळे मिळून एकत्र येतात. रायडिंग म्हणजे फक्त डेस्टिनीवर जायचं आणि रिटर्न यायचं ते नाही आहे. रायडिंग मीन्स ऑल ओव्हर जर्नी आपण कशी एन्जॉय करतोय. रायडिंग एन्जॉय करतोय. ट्रॅव्हलिंग मजा मस्करी. जो रूटनी चाललोय रायडिंग करत तो रूट बघतोय थांबतोय फोटोज क्लिक करतोय. हे असं रायडिंग मस्त वाटते. नाहीतर जायचं पळत पळत जायचं परत निघायचं घाई करत काय उपयोग आहे. हा मस्त थंडगार हवा सुटली आहे. काय वेदर झालंय जबरदस्त. कमाल काय व्ह्यू दिसतोय यार पॅनोरामिक. त्या डोंगरावरती बघ असं छोटे छोटे गवत आले तर खूप छान वाटतंय. असं एकदम वेल्वेट वाटतंय ग्रीन वेल्वेट. आपल्याला जायचं आता राईट साईडला ब्रिज खालून. साताऱ्यामध्ये आलो आहे वाटतं आपण. 35 किलोमीटर अजून आहे आपलं डिस्टन्स. आता समोरच्यांनी मॅप लावलं त्यामुळे त्यांच्या मागून जायचं आपण. टेन्शन नाही घ्यायचं आपण. हा पाऊस पण आहे ना मध्येच येतोय जातोय येतोय जातोय. आता परत पाऊस सुरू आहे. वा 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 मस्त केलं महाराजांसाठी. किल्ला वाटायला लागला. किल्ला बुरुज. रयत शिक्षण संस्था सातारा आहे. यो आपण हे सातारा में. रस्ता खराब आहे आणि छोटा आहे. आय थिंक रस्त्याचं पण काम चालू आहे. बघा राईट साईडला पण रोड रोलर आहे. थोडा वाढवला पाहिजे रस्ता. अरे छोटासाच आहे हा. ये बोगदा शुरू होते ही खत्म हो गया. राईटला जायचं आहे ना आता.
राईट ना. हां, अजून 20 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आणि आता आपण साताऱ्यामधून चाललेलो आहे पूर्ण गावागावातून. तिकडे बघा पवनचक्की आहेत त्या डोंगरावरती. ठोसेघर जाने के लिए 2 रास्ते थे, एक था आसान रास्ता और एक था मुश्किल रास्ता. हम तो मर्द हैं, हम आसान रास्ता क्यों चुनेंगे? ग्रॅव्हल जास्त आहे तिथे. स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. इथे बाईक लावून मस्त फोटो आला असं छान. क्या बात आहे. आपल्याला अख्खं सातारा दिसतोय या ह्याच्यातून. वा वा वा, ऑसम. काय मस्त डोंगर आहे. आणि ते ज्ञानेश्वरी हॉटेल आहे. ते मी खूप लांबूनच बघत होतो हे हॉटेल. Hey, I've seen this one. This is a classic. खातानाच घ्यायचं, खातानाच सगळ्यांना मी चालू होतो म्हणजे कळेल कोणी किती किती खाल्लेत ते. वॉशिंग करतायत. वा वा वा, मस्त वॉशिंग करतायत. हा, अरे इथे मंदिर पण आहे. एवढे मोठ्या पात्या त्याच्या. सही. एवढा अप्रतिम क्लायमेट झालेला आहे ना, शब्द सांगता येत नाही आहे. हा रूट पण एक नंबर आहे राईड करण्यासाठी. भरपूर सारे रायडर्स आलेले आहेत या बाजूला. कारण की आपण सातारा सोडला ना तर सगळे व्ह्यू आहे ना, व्ह्यू अल्टिमेट आहेत, अल्टिमेट. आजची शेळ्यांना घेऊन चाललेत. शेळ्यांना पण कपडे घातलेत. वा वा वा, काय मस्त दिसत आहेत. अरे अरे कुठे चालली? काय दिसत होत्या शेळ्या मस्त कलरफुल एकदम. ओके, आपण ना आज 2 वॉटरफॉल कव्हर करणार आहे. इकडे एक स्टेप वॉटरफॉल आहे आणि इकडे अजून एक वॉटरफॉल आहे. त्या चौकातून आपण स्ट्रेट पुढे आलेलो आहे ठोसेघर वॉटरफॉलकडे जायला. या बाजूला केवढ्या कार्स लावल्या. इकडे बाईक पार्किंग करायला आहे वाटतं जागा. हां, ठोसेघर वॉटरफॉलला आपण पोचलेलो आहे. बाईक सगळ्या व्यवस्थित पार्किंग केलेल्या आहेत. त्या बाजूला हॉटेल वगैरे पण आहे. आपण या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. तिथे आपले हेल्मेट जॅकेट वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. सेफ राहील. पोचलो आणि एवढा जोरात पाऊस सुरू झाला ना, अभी जाएंगे मस्त फोटोज और व्हिडिओज निकालेंगे. पाऊस थांबायची वाट बघतायत सगळे. क्लायमेट बघा, कडक ऊन. आत्ता थोड्या वेळापूर्वी एवढा प्रचंड पाऊस सुरू होता ना. हे आहे एंट्री. अशी एंट्री केली आहे. सगळेजण निघालेले आहेत. गौरव भाऊ, आम्ही दोघं मस्त गप्पा मारत आलेलो इंटरकॉमवरती. आणि बघा इथे एंट्री आहे. पटकन एंट्री करू. आपला पास ऑलरेडी काढलेला आहे. हां, शाबास. ठोसेघर धबधबा तिथे लिहिलेलं आहे. ये पे व्लॉग चल रहा और ये मेरा शूट ले रहे. ये भी है. डेन्स फॉरेस्टमध्ये आपण आणि त्याच्यातून आपण ह्या अशा स्लिपरी रस्त्यातून चाललेलो आहे. आज फर्स्ट किट यूज होणार वाटतं. फर्स्ट एड किट यूज होणार म्हणून खुश झालेत भाऊ. आता आपण चालत चालत ऑफ रोडिंग करतोय. धबधा इथं मोठा धबधा आहे आणि तिकडं छोटा धबधा आहे. भाई आपण धबधबा बघायला आलोय, धबधब्याला जायचंय. भाई गलत रास्ते पे आहे क्या लगते, रॉन्ग नंबर लगा है हमारा. छोटा धबधब्याकडे चाललेलो आहे आपण. आणि अजून इथे मोठा धबधबा सुद्धा आहे. थोडं माथेरानची वाईब देते. आणि अशा पायऱ्या आहेत. पायऱ्यांनी आपल्याला जायला लागतंय चालत 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 खाली. आणि आवाज तर येतोय. कसला जबरदस्त व्ह्यू आहे भाई साहब. पाण्याचा वेग एवढा प्रचंड आहे. समोर बघा.
एवढा मोठा धबधबा आहे ना, बापरे. पाणी बघा तुम्ही, पाणी पूर्ण भिजले, पूर्ण. हा ना. कमाल कमाल वॉटरफॉल आहे. डोळ्यावरती ना पूर्ण असं पाणी डोळ साठलेले, दिसत नाहीये मला काय, तरी बोलतोय मी. छोटा धबधबा आहे. आता आपण चाललेलो आहे मोठा धबधबा बघण्यासाठी. जोश देख रहे हो, जोश. क्या बात है. चलो चलो जल्दी. तर KGF मध्ये असं काही शिक्का मारा पाहिजे एक पाठीवरती. बडा धबा धबा. ये लास्ट आहे ना, ये लास्ट आहे ना हे. अरे थँक्यू थँक्यू. अरे भाई आपल्यासाठी थांबलं सगळे. आले ना. मागून कशाला लाईन केलेली सगळ्यांसाठी. अजून कोण मागं आहे ना. चलो चलो. फॉर्मेशन सगळ्यांचं शूट घेत होतो. बाकीची माणसं थांबली आहेत आमचं शूट होण्यासाठी. सगळी बघतायत ह्यांचं शूट कधी होतंय. माणसं येत जात आहेत, येत आहेत येत आहेत येत आहेत. त्यांना काय माहिती 20 मेंबर घेऊन आलो आम्ही आज राईडला. गेली ऑडियन्स. दूर नाही यायला लागला आता. ही जी गर्दी दिसते का, गर्दी पुण्यावरून आलेत खास हा धबधबा बघण्यासाठी. बाई खूप जण आलेत आणि नंबर लागलेत लाईनीने धबधबा बघायला. आपण पोहोचलेलो आहे मोठा धबधब्याची इथे आणि बॅक साईडला बघू शकता मोठा धबधबा आहे. काय कमाल दिसतंय यार. व्हिडिओ मध्ये छोटा वाटत असेल पण डोळ्यांनी बघायला ना खूप मोठा आहे, खूप मोठा. ते बघा. आणि तिथे स्पॉट आहे फोटोसाठी. बघा केवढी गर्दी आहे. लेकिन हम स्मार्ट वर्क करते. मी असा अँगल बघितला ना, अशी जागा बघितली जिथून डायरेक्ट धबधबा दिसतो माझ्या शेजारी. कमाल. धबधब्याची इथे दिसते ना धबधबा. छत्री बंद कर. 1 2 3. जेवढं चालत आलोय तेवढं परत आपल्याला रिटर्न जायचंय. भाविक प्रचंड गर्दीने जमलेले आहेत धबधबा बघण्यासाठी. आम्ही आता रिटर्न जाताना दूर निघतोय. कोणी पाठी घेऊन जाता का मला. 4 वाजले आणि आपण ब्राह्मणवाडीमध्ये पोहोचलोय जेवणासाठी. गाव बघा. बाईक वगैरे व्यवस्थित पार्क करून ठेवलेले आहेत मस्त झाडाखाली. झाड मस्त आहे यार. आपण स्टेप वॉटरफॉलवरती गेलो होतो, तिकडे खूप गर्दी होती त्यामुळे विचार केला की आपण पटकन निघू तिकडून. तर आता जेवणासाठी आलेलो आहे तिथं ना. हा आपण आहे ना सकाळी तिथे उभं होतो. तिथून आपण हे गाव पाहत होतो आणि हे पाणी एक्झॅक्ट त्या गावामध्ये आलेलो. आता ना खूप भूक लागली. आपण जेवण करू. आज जेवणाचा मेनू काय काय ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. बसा ना बसा ना. नाही खरडा घे ना, लोणचं घे. जेवण करायला बसलेलो आहे आणि जेवणाचा आजचा मेनू काय काय तुम्हाला दाखवतो. भाकरी, पापड, हा नवीन आयटम आहे. माद्या, मटकीची भाजी, ठेचा, काकडी आणि कांदा. थाली कशी एकदम दिसायला कलरफुल वाटली पाहिजे. छान. हे घ्या हे घ्या.
सो जेवण आपण घरगुती पद्धतीचं घेतलेलं आहे. हॉटेल वगैरे आहेत, पण विचार केला की योगेश भाऊनी आपल्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे एकदम घरगुती पद्धतीचं जेवण. जेवण छान आहे का? कैसा आहे? छान आहे मटकीची भाजी. मटकी मला आवडते त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. आता हे पण महाद्या घेतलेलं आहे. छान आहे. चटणी सगळं लागते महाद्या. आय होप की हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच ब्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.